अगं मी कधीचा उठलोय, सगळं आवरून बसलोय. टीव्हीचा रिमोटच सापडत नाही. रात्री कोणीतरी लपवून ठेवलाय वाटतंय. बाबा तुम्ही तर रिमोटची विचारूच नका. रात्री दाद्या IPL बघत बसलेला, ते तर रिमोट होता. रिमोटवरच झोपला काय की आता गेला त्याच्या पोटामध्ये रिमोट. आता ऑपरेशन करून काढावं लागतंय. बस ए काय काय शेंबडे काय मी काय सांगते का? आणि मी जे रिमोट होता ना फ्रीजवरच ठेवला होता. उगं मायनं बोंब मारती. मी बघितलं नाही तर रिमोट घेऊन तो झोपल्याला. काय म्हणला तू? फ्रीजवर रिमोट ठेवला? अरे फ्रीजवर मी पिठाचं ताट ठेवलंय आणि आता काय चपाती सोबत रिमोट लाटायचा काय? बबले, रिमोट कुठं आहे ती शोध लवकर. ते मला बातम्या बघायच्या, त्या जगात काय चाललंय ती तरी कळेल मला. अहो बाबा जगात काय चाललंय ते जाऊ द्या, आधी माझ्या पोटात काय चाललंय ते बघा. अहो काय सांगू तुम्हाला, अहो माझ्या पोटात कवळ्यांनी ना नुसता हैदोस मांडलाय. लय भूक लागली. आई नाश्ता झालाय का नाही? आई ह्याला नाश्ता देऊ नको. काल माझ्यानी चोरून कॅडबरी खाल्ली. आता ह्यानी रिमोट हुडकूस तर ह्याला जेवणच देऊ नको. उठ ना, उठ. हे बघा असं चालतंय दिवसभर दोघांचं या नुसतं भांडत्यात. उठ ना. 5 रुपयाची अगं बाई रिमोटचं सोडा तुम्ही. आता काल बाजारातनं भाजी आणली होती, फ्रीजला लावलाव का? काय बोलली तू? अल्ला का मी गावचा सरपंच आहे. बरं ते बी जाऊ दे. आता सगळ्या भाज्या व्यवस्थित लावले ते. बरं आहे गाड्या, गावाला भारी आणि बायकोची आरी. आई इकडे. काय झालं? बाबांनी ककड्यांच्या पिशवीमध्ये रिमोट ठेवला. आता रिमोटला पण थंडी वाजायली. वा बाबा, आता या रिमोट चॅनल नाही बदलणार. आता तो काय करणार, नुसत्या थंड बातम्या देणार. ते काय ना, काल बातम्या बघत बघत ती भाज्या आवरत होतो ना, त्याच्यामुळे गोंधळ उडाला असेल. भारीच आहे की तुमचं. काढा आता ती रिमोट आणि जातो गपची पांगुळीला बरं पटकन ना, नाहीतर ना नाश्त्याऐवजी तुला वापस खायला देईल. आता बाबा चॅनल बदलताना रिमोट गरम करून घ्या, नसं टीव्हीला पण थंडी वाजन. ए आई, अगं माझा क्रिकेटचा टी शर्ट कुठे आहे? अरे येड्या, सकाळीच मी टी शर्ट धुवून टाकलाय गॅलरीत वाळायला. मी इथं खुर्चीवर हुडकतोय, टॅबलावर हुडकतोय. जरा पावसाचं वातावरण असं आंबटवलं असं. अगं या आंबटवाला कुठे आहे ग? ही पाकवाला झालाय. आज माझी मॅच होती, मी काय आता ही वाला टी शर्ट घालून रेन डान्स करू? अरे दादा तू टेन्शन घेऊ नको, मला टी शर्टच घालून जा ना. अरे म्हणजे तुला धावताना गरम होणार नाही. लोक काय म्हणतील, आपला बबल्या बघा किती काम करायला लागलाय, ओला चिंब झालाय. ए ग बसा बरं तुम्ही दोघं. नाही ती माझे सॉक्स कुठे ठेवलेत? एकच आहे, दुसरा काय आहे बाई? मला तर वाटतं भागीनच कुठे लपून ठेवला असणार आहे. अरे दादा मी का तुझा तसला फटका सॉक्स लपवून ठेवू? अरे बबल्या, बाबाने फ्रीज मध्ये रिमोट नेऊन ठेवता, सॉक्स पण ठेवलाय का बघ जा, भाजी मध्ये द्या. अवघड आहे रे देवा ह्या घरात. हा. आई ग काय रे बाबा. बाबा ते तुमच्या रिमोट पर्यंत ठीक होतं. आता ह्यो माझा सॉक्स कशाला फ्रीजमध्ये ठेवलाय? हा आता ह्यो जर गार सॉक्स घातला तर माझ्या पायाला सर्दी व्हायची नाही का? अरे मगाशी ती रिमोट शोधताना काय झालंय, तिथं तुझा सॉक्स पडला होता. मला वाटलं ती कपडा जाय म्हणून तिथं फ्रीज मध्ये ती भाजी झाकून ठेवली त्यांनी. देवा. आई ती माझी बुट तरी जागेवर आहेत ना? अरे ती बूट खूप घाण झालेले होते, रात्रभर त्याला मस्तपैकी भिजू घातलं आणि धुवून मस्तपैकी आता वाळायला टाकलेत. काय भिजू घातले? अगं आई ते बुट आहेत, रुमाल नाही. आता ते वाळायला 2 दिवस लागतील. आता मी मैदानावर काय अनवाणी जाऊ का तुझ्या चपल्या घालू? वा, म्हणजे आता ओला चिंब ड्रेस, गारगार सॉक्स आणि तसले बुट घालून मी क्रिकेट खेळायला जायचं. मी क्रिकेट खेळायला चाललोय का वॉटर पार्कला? द्यावा रे द्यावा. आता मला क्रिकेटर नाही आईस्क्रीम मॅन म्हणतील. बाबा ह्याला तुमची कोल्हापुरी चप्पल द्या, म्हणजे पळताना ह्याला कर 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 आवाज. ती बॉलर सुद्धा पळून जाईल. ही तुमची ना रोजची कटकट आहे, तुमची तुम्ही बघून घ्या, मी येते नाश्ता घेऊन.
बस. गारे रे देवा. हे बघल्या नाश्ता करू. मी भूक लागणार तुला. हे घ्या. बघ लगेच रे. घे नाश्ता. आई अगदी तिकडे पाणी पाणी कुठे आहे? अरे दादा तुला पाण्याची कशाला गरज ते टी शर्ट पिऊनच पे ना म्हणजे तुझा टी शर्ट पण वाळा ना तुझी पाण्याची ताणतणा. तुला कोणी विचारलंय का? पण नाही ती मध्ये मध्ये कशाला बोलती? सकाळी साडी समजते. तुला काही खावं लागल. चला मी आता जातो खेळायला. बबलू तुझा पुढच्या आठवड्यात रिझल्ट आहे माहिती आहे तुला आणि तो काय म्हणलेला आहे 80%च्या वर मार्क पडणार. जर मार्क 80%च्या वर नाही पडली तर तुझी बॅग कपाटामध्ये तूर लायब्ररीमध्ये क्रिकेट बंद फक्त अभ्यास करायचा. बाबा तुम्ही नका टेन्शन घेऊ. 80 काय 85 पडते. चला येऊ का? बरं येड्यांची जत्रा कारभारी जत्रा येड्यांची जत्रा कारभारी जत्रा येड्यांची जत्रा कारभारी जत्रा फुल्यांच्या बाजारी पावलो पावली खोतुरो 24 तास नळ अर्धा तास पाणी 24 तास नळ अर्धा तास पाणी थेंब थेंब गळत या नळामधून बोला बोला दाकुम माकुम 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 दाकुम माकुम